सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून वन्यजीव प्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात STR आता अधिकृतपणे एका नवीन नर वाघाची भर पडली असून वन्यजीव विभागाने त्याला T9 हा सांकेतिक क्रमांक दिला। गेल्या 2 महिन्यांपासून चांदोली राष्ट्रीय उद्यानातील विविध कॅमेरा ट्रॅपमध्ये हा वाघ सातत्याने दिसून येत होता। त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ वन विभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाले असून स्थानिक गाईड मंडळींनी या रुबाबदार वाघाचं नामकरण शिलेदार असं केलं। विशेष म्हणजे हा नवीन T9 शिलेदार सध्या व्याघ्र प्रकल्पातील मादी वाघीण T5 तारा हिच्या क्षेत्रात तिच्या मागोमाग फिरतोय। या नवीन नोंदीमुळे आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची एकूण संख्या 7 झाली आहे। सह्याद्रीच्या या विजेत्या फौजेची नावे खालीलप्रमाणे आहेत: T1 सेनापती, T2 सुभेदार, T3 बाजी, T4 चंदा, T5 तारा, T6 हिरकणी, T9 शिलेदार। सध्या सह्याद्रीत एक रंजक परिस्थिती निर्माण झाली आहे। वाघीण तारा T5 हिच्या क्षेत्रात सध्या एकाच वेळी 3 नर वाघ T1 सेनापती, T2 सुभेदार आणि नव्याने आलेला T9 शिलेदार वावरत आहेत। आता तारा आपला जोडीदार म्हणून कोणाची निवड करते हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल, अशी माहिती क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी दिली। ही घटना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी अत्यंत सकारात्मक असून यामुळे येथील समृद्ध जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्या मते सह्याद्रीला जोडणाऱ्या राधानगरी तसेच तिलारी दोडामार्ग येथील जंगल कॉरिडॉर वाघांच्या स्थलांतरासाठी आणि प्रजननासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात। या नवीन शिलेदारच्या आगमनामुळे सह्याद्रीच्या संवर्धन मोहिमेला मोठी उभारी मिळाली। सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील T5 तारा या वाघिणीच्या क्षेत्रात 3 नर वाघ T1 सेनापती, T2 सुभेदार, नव्याने आलेला T9 शिलेदार हे 3 वाघ फिरत आहेत। आता तारा कोणाला निवडतं हे पाहावं लागेल, अशी माहिती तुषार चव्हाण क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांनी दिली। ही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी अत्यंत आनंदाची बातमी असून यामुळे सह्याद्रीमधील असलेली जैवविविधता अधोरेखित होती। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला जोडणाऱ्या राधानगरी तसेच तिलारी दोडामार्ग येथील जंगल क्षेत्र कॉरिडॉर यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका वाघांच्या प्रजननासाठी पार पाडतात। सह्याद्री कोकण टायगर SKT21 या वाघाचे पहिल्यांदा छायाचित्र डिसेंबर 2024 मध्ये सावंतवाडी वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपला काढण्यात आला। त्याने एका गुराची शिकार केली होती। त्यानंतर तो दाजीपूरमध्ये जानेवारी 2025 मध्ये कॅमेरा ट्रॅपमध्ये छायाचित्रात झाला। यावरून तो टायगर कॉरिडॉरमधून उत्तरेकडे गेला हे दिसून आलं। आता तो जानेवारी आणि फेब्रुवारी 2026 मध्ये STR मध्ये रेकॉर्ड झाला। हा एक तरुण नर वाघ आहे आणि योग्य प्रदेश शोधण्यासाठी स्थलांतर करतोय। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे जाणारा कॉरिडॉर वाघ संरक्षणासाठी किती महत्त्वाचा आहे हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं, अशी माहिती गिरीश पंजाबी वन्यजीव जीवशास्त्रज्ञ वसात यांनी दिली। BBL मराठीसाठी दिनेश हसबनीस, नागपंचमीचे शिराळा। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये जिथं नव्यानं सोडलेली वाघीण तारा हिनं आपलं हद्दक्षेत्र निश्चित केलं आहे, त्याच एरियामध्ये एक नवीन वाघाची एंट्री झाली। STR 09 हा वाघ मूलतः आंबोलीमध्ये पहिल्यांदा दिसला, परत राधानगरीमध्ये दिसला आणि आता हा चांदोलीमध्ये वास्तव्याला आला आहे। नुकतेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जो नवीन T9 हा वाघ आलेला आहे, हे अधोरेखित करते की सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने किती समृद्ध आहे। याचबरोबर सावंतवाडी दोडामार्ग तिलारी राधानगरी ही जंगले अत्यंत महत्त्वाची कॉरिडॉरची भूमिका बजावत आहेत की जिथून वाघ हा स्थलांतर करून उत्तरेकडे येत आहे। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।